हा. अच्छा अच्छा. काय या मार्केट बद्दल काय सांगता तुम्ही? मार्केट काय बांगला सुतूक पडलं म्हणते. हा. त्यांचं सुतूक नसलं तर मग चांगलं राहत, बरोबर. नाही तर मग शेतकरी मेला. हा. बरोबर. चालेल चालेल, धन्यवाद. क्या बोलती पब्लिक. नमस्कार मंडळी, आज 3 सप्टेंबर 2025. आजचा जो काय बाजारभाव असणार आहे आपण तो आपल्या चालू व्हिडिओमध्ये बघणार आहे. मंडळी, बांगला बंद असल्यामुळे बाजारभावावर काय परिणाम होतोय काय नाही, कोण काय बाजारभाव मागताय. एक्सपोर्ट आज बंदच असणार आहे, त्यामुळे गोवटेल काय मागताय, लोकलवाले काय मागताय, त्यांचे बाजारभाव काय असणार ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मंडळी, आमच्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तुम्ही सांगा आता. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. 300 रुपये राव. मग काय होईल? 500 माहिती, मग आपण 300 बोलणार. व्यवहार कसे होते बोलल्यानंतर व्यवहार होते. काय लावायचं तुम्हीच सांगा. आम्ही सांगितलं मग आता तुम्ही निघणार का लगेच? नाही नाही, मग बोललं तर त्यावर होईल ना. मग बोलायला तयार नाही माणसं. बरं तुम्ही सांगा, चला अमरदास भाऊ तुम्ही सांगा काय. 350 रुपये लागत. कशासाठी? लोकल 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 साठी का? 350. नमस्कार काका. आमचं नाव आवारे, ज्ञानेश्वर आवारे, गाव खेरवाडी. खेरवाडीचे. 350 मागितलं दादांनी. आज बांगला बंद आहे त्याच्यामुळे बाजारभाव थोडं परिणाम. तुम्हाला काय वाटतं किती पर्यंत जायला पाहिजे? आमच्या मला 411 रुपये. 411. आपण लोकलला मागितला ना? लोकलला मागितलं. अच्छा अच्छा, ठीक आहे. येस सर, धन्यवाद. चमक आहे ना, माझ मिडियम बरोबर. वरच्या रुपये झाला सांगा 300 रुपये. बोला तुम्ही आता काय द्यायचं काय बोला. तुम्ही बोला ना. लाव ना 4. चारच लावायचे का? लाव 4 नाही होऊ दे. 31 रुपये लावा. चला नाही रे 4 लाव. मीडियम आहे मीडियम. याला मीडियम जर म्हणलं तर मग हा म्हणायचं. वरती पाण्या टोके मग वरती चढा ना. पाना हे काय हे असे धरायचे ना हातात. हे धरायचे. याला मीडियम म्हणते काय? याला काय म्हणते? याला मीडियम नाही म्हणते का? उलट गोवाटीवाला मीडियम माल चांगला चालू. 40 रुपये लावा. काय लाव 4 1 लाव. 41 चौका एक्का 41 2 1 लाव. 41 एक चौका मारून 2 1 मारतो. 41 मक्के. एक चौका 2 1 झालं. नाव काय तुमचं? शंकर आदराव. किती थोडा झालं? 8 थोडा. 8 थोडा. कोणते 108 व्हरायटी का? आर्यमन. आर्यमन व्हरायटी. माल बघू शकतो म्हणजे ॲव्हरेज मिडियम झालेला आहे. काय भाव दिला? 300. कोणाला दिला? चालेल, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय एका शेतकरी बांधवाकडे आलेलो आहे. आपण त्यांनाच विचारू काय काय नाही. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय दादा तुमचं? राहुल शेळके. गाव गाव चिंचखेड. चिंचखेड. हा, म्हणजे जवळ आसपास. जवळ आसपास. कोणती व्हरायटी लावली दादा? ही व्हरायटी 108 आहे. 108. याची जी काय फळ कसं राहतं माल आपलं जे काही फळ येणार आहे झाडावर त्याचं साधारण प्रमाण किती? आर्यमनच्या तुलनेत मला 108 व्हरायटी चांगली वाटली आहे. फुगवण पण चांगली आहे, चमक पण चांगली आहे आणि माल शेवटपर्यंत कडक पण दिसतो. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही बघू शकता मंडळी, खरंच माल हा अतिशय असा कडक प्रकारचा आहे, चांगल्या प्रकारचा माल आहे. किती तोडा आहे दादा? हा 4था तोडा आहे. 4था तोडा. आणि आज काय तुम्ही एक्सपोर्ट आणलं होतं? हो, एक्सपोर्टच असतं ते, रेग्युलर एक्सपोर्ट असतं. अच्छा, पण आज एक्सपोर्ट तर बंद आहे. असं कळालं मार्केट आल्यापासून का जरा गाड्या खूप थांबले. 2 गल्ल्या झाल्या पूर्ण. कोणी मागायला आलं होतं का? कोणी अजून मागायला नाही आलं.
ते निश्चितच आपण बघू शकतो. आता दुपारचे साधारणतः 2 सव्वा 2 वाजून गेलेले आहेत. अजून कोणी काही मागितलेलं नाही. अपेक्षा काय असायची? अपेक्षा आहे 500 550 गेलं पाहिजे कमीत कमी. निश्चितच जाईल. किती कॅरेट आहे आज? 70 कॅरेट आहे. 70 कॅरेट आहे. हो. मग याच्या मागचे थोडे किती? 43 कॅरेट होते. म्हणजे वाढतच राहतं. वाढतच राहतं. म्हणजे आता जो नेक्स्ट पुढे राहणार तुमचा 100च्या वर कॅरेट. 100च्या वर प्लस. धन्यवाद. ठीक. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता माल कसा आहे. आर्यमान व्हरायटी आहे. माल एक सारखा आहे. माल बघू शकता मित्रांनो. नमस्कार दादा. नमस्कार. बोला. नाव काय तुमचं? विशाल विजय आवर आहे. तुमचं सचिन गरोर. गाव? खडक सुकेन. काय मागितलं? मागितलं 420 रुपयानं मागितलेला होता. कोणी मागितलं? PS पण नाही दिला. तेच बोलायला मागितलं. कशासाठी? गोटीसाठी मागितलं. हा गुवाहाटीसाठी. माल तर एकदम दर्जेदार आहे. कारण की आज बाजारभाव बघता जो 2 दिवसापूर्वी होता 600च्या भावात त्या लायकीचा माल आहे. बरोबर आहे. माल खर्च एकदम भारी आहे. पण काय आज आपण सापडलो नेमकी मंदीमध्ये सापडलो आपण. 550 रुपयाने दिला होता. झालं तर हा ना? झाला होता. मग किती होतं माणसं टोटल? किती कॅरेट? आमच्या तोट्याला होते 100 कॅरेट होते. आता 50 वाढून गेलं. हा आता 50 वाढून. आता पावसाने कमी पडला. पण आज नाही, आता ऊन पण पडून राहिलं. मला असं ओढून असेल ना. 4-5 दिवस पाऊस आहे. माल एक कमी राहतीलच आता. पावडर वगैरे आता आपल्या कसं आहे, व्यवस्थित चालू आहे. बांगलावाल्यांना सुतू पडलंय. हा. त्याच्यामुळे आता आपल्याला काय बोलता येणार नाही. सुतक पडलं. मग आता 2 दिवस त्यांना बोलता येणार नाही आपल्याला. बरोबर. एक म्हणजे आज आम्हाला एक आमच्या व्हिडिओला एक हे टाकायचं होतं, शीर्षक टाकायचं होतं आम्हाला टॉपिक. शीर्षक तर काही नाही. नाही, बांगलावाल्यांना सुतक पडलं. वा एकदम भारी भेटलं. बाबा नमस्कार. बाबा नमस्कार. आज आपले असे तरुण शेतकरी भेटले. साधारणतः तरी 70 ते 75 वयातले. आपण त्यांनाच विचारू आजचा बाजारभाव काय. नमस्कार. नाव काय बाबा? भास्कर जाधव. बाबा तुम्ही मार्केटमध्ये किती वर्ष? मार्केटमध्ये तरी 20 वर्ष. 20 म्हणजे त्या मार्केट पासून येतात. हा. अच्छा. काय या मार्केट बद्दल काय सांगता तुम्ही? काय सांगता? मार्केट काय बांगला सुतूक पडलं म्हणते. हा. त्यांचं सुतूक नसलं तर मग चांगलं राहत. बरोबर. नाही तर मग शेतकरी मिळाला. बरोबर. चालेल धन्यवाद. जो बांग्ला बंद इसलिए क्या? अरे बांग्ला बंद नहीं, आगे पुलिस नहीं, बरसात सब डूबा पड़ा है आगे. नहीं, कल तो परसों तो पोजीशन अच्छी थी, फिर भी क्यों बंद हुआ? आगे मार्केट में कम पंजाब क्यों हुआ? बारिश, यूपी बारिश, सब जगह बारिश है फुल एकदम. क्योंकि हमारे जो व्यूअर्स है, जो किसान भाई है, वो पूछ रहे हैं कि इतने 2 दिन में मार्केट अच्छा था, 600 रुपए था, 550 था, वो इसलिए- आज इतना कम क्यों हुआ है? वो आगे की वजह से है ना, आगे पोल्यूशन नहीं है बिल्कुल. आगे पोजीशन पोल्यूशन नहीं है. कल मार्केट पर जाएगा तो पोजीशन हो जाएगी. नहीं, बढ़ने का भी चांस नहीं लग रहा कुछ. हा चालेल. नमस्कार काका. नाव सांगा तुमचं. संदीप राहण. आज किती माल आणलेला आहे? 25 कॅरेट. मालदाव डायरेक्ट तुमचा एक्सपोर्ट सारखा माल आहे. मला तर काही म्हणजे हा जो मागचा पुढे तो कशाला एक्सपोर्ट वाला दिला होता? गोट वाला दिला होता. नाही आपल्या लोकलला द्यायला 500 रुपये. 500 रुपये. हा. म्हणजे लोकल वाला म्हणजे 3 दिवस. अच्छा. ठीक आहे. आता काय मागू राहिला? आता काय 300 350. छोटा हाय स्पीड मागितलं 350 मागितलं. 350. मग आता काय आता असं. काय वाटतंय 2 दिवसाचे बाजार परिणाम झालाय त्याबद्दल? परिणाम झाला ना, आता काल पाहूनच परिणाम झाला. नाही असे असं बांगला बंद म्हणतात त्याच्यामुळे असं काय काय आता चालू काय आहे. आता काय अडचण आहे सांगता नाही येणार. नाही पण आता जे आम्हाला जे ओनर भेटले होते आम्हाला ते बोलले म्हणजे उद्या बांगला चालू होऊन जाईल म्हणजे मग बाजारभाव परत सुधारणा होऊन जाईल. सुधारणा झाली पाहिजे. काही गोष्टी कसं आहे बा, काही एकदम कमी भावात आता कुठली गोष्ट बारीक- आवडत नाही ना. बरोबर. आता मला एक सांगा आता किंवा समजा उद्या परत बांगला बंद असलं आणि परवा तर मला आणायचा असला, हा? तुम्हाला कळायला आधीच आहे, बांगला बंद आहे, तर तुम्ही उद्या माल काही फोडणार नाही का? तो आणावाच लागतो कारण की कच्चा माल आहे. हा एक कच्चं पीक आहे ते, काही गोष्टी एकदम म्हणजे शेतात नाही बांगला येते. बंद असू किंवा चालू असू मला आणावंच लागतो का? ते पुन्हा पीक नाही ना, काही गोष्टी का आपण कांदा आहे वगैरे. झाडावर असं काय परिणाम होतो ते? जास्त ते मग काही गोष्टी लाल होऊन जाते, नुकसान होऊन जाते शेतकरी. असं व्यापारी नाही घेतलं. व्यापारी घ्यायला घेतो पण कमी भावात घेतो, पण लाल कवय ना असं आहे ना. दुसरं काय आता ते 350 काय, आता काल 500ची मार्केट होती सरासरी. आज डायरेक्ट 350 काय काहीच नाही ना. बरोबर. खर्च लय येत चालला ना. आता 1 लाख रुपये 1.25 लाख रुपये खर्च होतो. पहिल्याच्या तुलनेत आता ते काय आहे, पहिले लोक म्हणायचे 300 350 कॅरेट असं म्हणजे ते समाधान होतं. पण आता बाजारभाव प्रत्येक गोष्टी वाढलेले, महागाई वाढलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच हा बाजारभाव स्टेबल कितीपर्यंत राहायला पाहिजे? स्टेबल कमीत कमी 500 रुपये तरी पाहिजे. 500 रुपये. हा. पहिले कसे बाजार 350 जायचे कवने, ते रेट कवने सगळ्याला कमी होती. पंचे कवने पावडरचे, तुम्ही खादीचे घ्या पंचे कवने. निश्चितच महागाई खूप वाढलेली. लय भरपूर महाग आहे. परवडत नाही शेतकऱ्याला हो. हा. आता दुसरा तोडा आहे कवून किती निघाली? 25 कॅरेट निघाली.
आता असं सांगा पहिले 500 रुपये एकला आज 350 मागू राहिले म्हणजे काय काहीच नाही. होलसेल मार्केट का हो? निश्चितच हे बघा, आता शेतकऱ्यांनी सांगितलं जो काय बाजारभाव आहे तो त्याची स्थिरता तरी निदान 500 तरी पाहिजे असं शेतकऱ्यांचं मत आहे. हो. हा, चालेल, धन्यवाद. तर मंडळी, हा होता आजचा आपला जो काय 3 सप्टेंबर 2025 चा बाजारभाव होता. आपण ते बघितलंय. आता लाईन तुम्ही बघू शकता, 2 लाईन पूर्ण झालेल्या आहेत, 3री लाईन लागत आलेली आहे. पण तरी असे मोजकेच व्यापारी आज आलेले आहे. आज बहुतेक एक्सपोर्ट पण बंद आहे. आपण डायरेक्ट अण्णाकडे जाऊया. नमस्कार अण्णा. बोल. अण्णा, आम्हाला सांगा, एक्सपोर्ट किती दिवस बंद राहणार? उद्याचे दिवस. उद्या पण बंद राहणार का चालू राहील? उद्या बंद राहील. बंद राहील. आणि एक्सपोर्ट तुम्ही आलेच, कारण की एक शेतकऱ्यांची एक मजबूत बाजू राहते का एक्सपोर्ट चालू झाला म्हणजे आमचा बाजार चांगला भेटेल. तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा की एक्सपोर्ट लवकर चालू होईल. असं आपल्या हातात काहीच नाही ना भाऊ, ते वर आहे, बॉर्डर वर आहे सगळं. आपल्या हातात काय? आपल्या हातात असत. मी रोज बंद राहतो, ते अगोदर मीच बाजार खोलून टाकीतो. नाही नक्की नक्की निश्चितच तुम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतातच, आम्ही तुम्हाला शोधत असतो. पण आज बंद आहे म्हणून मी शांत बसलो. चला पाहू, आज लोकांची गंमत करू. आज लोक काय घ्यायचं काय नाही आपल्याला बघायला हरकत नाही. लोक आपली गंमत पाहतात, आपण लोकांची पाहू एक दिवस. मग आता तुमचं एक्सपोर्ट चालू झाल्याच्या नंतर बाजारभाव वाढेल ना? माझेच नाही, सगळ्यांचीच एक्सपोर्ट चालू व्हायला पाहिजे, तर सगळ्यांचा फायदा राहील. बरोबर, निश्चितच. माझं एकट्याने काय होईल? एकट्याने सगळ्यांचंच कल्याण व्हायला पाहिजे. चालेल. मग परवाच्या दिवशी पासून 100%. आज पहा लोकल काय निघत, आज 3, 3, 3.5 निघायला पाहिजे बा लोकल. मागताच आता हे काय यांच्याकडे मागितलं 350 पर्यंत माल मागितलं. माल पण एकदम चांगला, तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला चालणार माल, एक्सपोर्ट माल चालणार आहे, पण हात घालायचंच नाही ना. हात घालायचं एक्सपोर्ट मध्ये. थोड्या वेळी घालू हात. कमी बाजार कुठले भाव कमी राहायचे तेव्हा काय वाटत नव्हतं. आता असं आहे का एकदम म्हणजे बाजार सगळ्यांना वाढून घेतो. बरोबर. पावडर घेतली काही 2000 हात बसत नाही. ती हलका घेतला तरी निश्चितच धन्यवाद. तुम्ही खूप आम्हाला तुमचा जो अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याच्याबद्दल क्या बोलती पब्लिक या आमच्या युट्यूब चॅनल कडून तुमचे आभार आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद.